नमस्कार, सगळ्यांचं स्वागत. आज आपण मॅग्नेटिक फील्ड्स ड्यू टू इलेक्ट्रिक करंटचा तिसरं व्हिडिओ लेक्चर बघणार आहोत. मी दुसऱ्या लेक्चरच्या शेवटी सांगितलं होतं की तिसऱ्या लेक्चरमध्ये आपण फोर्स जो आहे त्याचे जे दोन व्हेरियंट्स होते किंवा दोन स्पेशल केसेस होते मॅग्नेटिक फोर्सचे ते आपण पाहणार आहोत. म्हणजे जर समजा एखादा चार्ज क्यू v एवढ्या वेलॉसिटीने v ह्या मॅग्नेटिक फील्डमध्ये सर्टन अँगलला जात असेल तर त्यावेळेस काय काय कशा प्रकारच्या मोशन होतील त्याच्यामध्ये कदाचित तुम्हाला आठवत असेल तर बघा सर्क्युलर मोशन विषयी मी पर्टिक्युलरली बोललो होतो आणि दुसरं हेलिकल मोशन विषयी बोललो होतो. आज आपण त्या दोन्ही गोष्टी शिकणार आहोत. आजच्या टायटलचं नाव आहे मूव्हिंग चार्ज इन अ युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड. इन द मोशन ऑफ अ चार्ज पार्टिकल motion of charge particle in uniform magnetic field. पण हे जे युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड आहे हे जे आहे हे ट्रान्सवर्स आहे. ट्रान्सवर्स ह्या एका शब्दामुळं कॉन्सेप्टमध्ये आणखी थोडे डिटेल्स आलेले आहेत. ट्रान्सवर्सचा अर्थ काय? परपेंडिक्युलर. ओके, तर मॅग्नेटिक फील्ड कसं आहे तर ह्या सरफेसला परपेंडिक्युलर आहे. विचार करा, मॅग्नेटिक फील्ड जे आहे ते अशा पद्धतीने परपेंडिक्युलर टू द प्लेन आहे. बाळांनो, तुम्हाला माहित आहे की ज्या वेळेस मी क्रॉस दाखवत असतो त्यावेळेस मॅग्नेटिक फील्ड इनसाइड दी बोर्ड असतं का आउटसाइड दी बोर्ड असतं? यस, करेक्ट आहे. मॅग्नेटिक फील्ड कुठं असतं? इनसाइड दी बोर्ड. ओके, आता याच्यामध्ये चार्ज आहे क्यू. हा चार्ज आहे ज्याला या डायरेक्शननी जायचं आहे. काय आहे बा? क्यू हा चार्ज आहे किंवा प्लस क्यू हा चार्ज आहे. इट वॉन्ट्स टू गो धिस वे, म्हणजे खालून वरती जायचं आहे. आता विचार करा की क्यू हा चार्ज ह्या दिशेने चालला असेल बी हा मॅग्नेटिक फील्ड मध्ये, तर त्याच्यावरती ऍक्ट होणारा फोर्स कोणत्या दिशेला असायला पाहिजे किंवा फोर्स जो ऍक्ट होतोय त्याची डायरेक्शन कोणत्या रूलच्या अकॉर्डिंगली सांगितली गेली पाहिजे. तर त्याची डायरेक्शन जी आहे ती थंब रूलनी सांगितली गेली पाहिजे. सॉरी, फ्लेमिंगच्या लेफ्ट हँड रूलनी सांगितली गेली पाहिजे. थंब रूलनी आपण मॅग्नेटिक फील्ड कसं आहे हे सांगतो राईट थंबनी, आणि लेफ्ट हँडच्या ह्या तीन आउटस्ट्रेच्ड वाल्या रूलनी आपण काय सांगत असतो की फोर्स कुठं आहे. ओके, सो आता विचार करा, मॅग्नेटिक फील्ड कुठे आहे बा? बोर्डच्या आतमध्ये. चार्ज मिडल फिंगरनी दाखवलेला आहे. चार्ज कुठे चाललाय बा? वरच्या डायरेक्शन मध्ये चाललेला आहे. फोर्स कुठे असणार आहे? थंबच्या डायरेक्शनच्या अराउंड. फोर्स कुठे असणार आहे बा? थंबच्या डायरेक्शन. माझा थंब काय म्हणतो की इकडच्या दिशेला म्हणजे लेफ्ट साइडला त्या चार्ज वरती फोर्स ऍक्ट होणार आहे. कुणामुळे? तर ह्या मॅग्नेटिक फील्ड मध्ये झालेल्या मोशनमुळे. ओके, सो फोर्सची डायरेक्शन बाळ कुठे असणार आहे? ह्या दिशेला, म्हणजे ते ह्या चार्जला असं इकडे इकडे ओढणार आहे. आता हा फोर्स जो आहे तुम्ही बघा, तर मोशन ऑफ दी चार्ज जसजशी पुढे 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 जाईल तसं फील्ड जे आहे ते तसंच राहिल्या कारणाने, फील्ड जे आहे ते बोर्डच्या आतमध्येच राहिल्या कारणाने फोर्सची दिशा जी आहे ती कंटिन्युअसली बदलत गेली. बाळ व्यवस्थित समजून घे, मी पुन्हा एकदा सांगतो. हे जे आहे फोर फिंगर, दिस इज कॉन्स्टंट, दिस इज मॅग्नेटिक फील्ड जे की कंटिन्युअसली आतमध्येच आहे कोणत्याही पॉइंटला. त्याच्यामुळे काय व्हायला आहे की हा फोर्स जो आहे ह्या चार्जला आतमध्ये कंटिन्युअसली ओढत आहे, आणि आतमध्ये ओढल्या कारणाने हा चार्ज जो आहे तो पुढे पुढे न जाता असा गोल गोल कर्व करत 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 जातो. मग हा कर्व किती वेळ करणार आहे? जोपर्यंत तो मॅग्नेटिक फील्ड मध्ये आहे तोपर्यंत त्याला तो कर्व करावा लागणार आहे. म्हणजे त्याला असं गोल 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 फिरत 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 एक कंप्लीट सर्कल करावा लागणार आहे. कंप्लीट सर्कल परफॉर्म करावा लागणार आहे. मी जसं सर्कल व्यवस्थित ड्रॉ करतो या ठिकाणी, म्हणजे प्रयत्न तरी करतो ऍटलिस्ट. ओके, सो या ठिकाणी काय झालं बा की हा चार्ज जो आहे तो अशी सर्क्युलर मोशन करून परत जागेवरती आलेला आहे. सो आता चार्ज जो आहे तो कंटिन्युअसली सर्क्युलर मोशन परफॉर्म करत राहणार आहे. त्याच्यावरती असणारा फोर्स जो आहे मॅग्नेटिक फोर्स, त्याला Fm बार असं म्हणतात. तो कुठे आहे बाळ? टुवर्ड्स सेंटर आहे. तो कुठे आहे बाळ? टुवर्ड्स सेंटर. ओके, आता टुवर्ड्स सेंटर असलेल्या मॅग्नेटिक फोर्स मुळे किंवा इथं असेल या ठिकाणी मॅग्नेटिक फोर्स जो आहे, मॅग्नेटिक फोर्स जो आहे which is making charge
टू फॉलो दिस सर्क्युलर पाथ. चार्जला तो कसा पाथ फॉलो करायला भाग पडत आहे बाळ, सर्क्युलर पाथ. सर्क्युलर पाथ फॉलो करत असेल तर सर्क्युलर मोशन साठी लागणारा फोर्स हा मॅग्नेटिक फोर्स असणार आहे. काय बोललो बाळ मी, सर्क्युलर मोशन साठी लागणारा फोर्स हा मॅग्नेटिक फोर्स असणार आहे. म्हणजे मॅग्नेटिक फोर्स शुड बी सेंट्रीपेटल फोर्स. मी शॉर्टकट मध्ये लिहितो CPF. ओके. मॅग्नेटिक फोर्सचा फॉर्म्युला काय होता, मॅग्नेटिक फोर्सचा फॉर्म्युला मी मागच्या लेक्चर मध्ये सांगितलेले. FM इज इक्वल टू काय होतं बाळ, Q V बार क्रॉस B बार. ओके. कॅन बी रिटन एज QVB साइन ऑफ थीटा. काय होतं बाळ ते, QVB साइन ऑफ थीटा. पण बाळ या ठिकाणी वेलोसिटी कुठे आहे, वरती. मॅग्नेटिक फील्ड कुठे आहे, आतमध्ये. म्हणजे ह्या दोघांच्या मध्ये असणारा अँगल किती आहे बाळ, 90 डिग्री. कारण फील्ड प्लेनला परपेंडिक्युलर आहे आणि मोशन प्लेन मध्ये आहे. त्यामुळे थीटा किती झाला बाळ, 90. सो दॅट बिकम्स QVB साइन 90. हे वरती मार्जिन मध्ये कुठेतरी लिहून ठेवायचं. म्हणजे मॅग्नेटिक फोर्स किती येणार आहे बाळ, FM इज इक्वल टू, इथे लिहूयात, FM इज इक्वल टू किती येणार आहे बाळ, QVB. एवढीच ती व्हॅल्यू येणार आहे. ओके. सो मॅग्नेटिक फोर्सच्या जागी FM च्या जागी मी काय लिहू शकतो, QVB. आणि सेंट्रिपिटल फोर्सच्या जागी काय येणार आहे बाळ, mv²/r. काय येणार बाळ, mv²/r. अतिशय महत्त्वाचं रिलेशन आपल्याला मिळालेलं आहे. आता याच्यावरून r ची व्हॅल्यू काढली जाऊ शकते, v ची व्हॅल्यू काढली जाऊ शकते, कायनेटिक एनर्जीची व्हॅल्यू, खूप साऱ्या व्हॅल्यूज काढल्या जाऊ शकतात. कॉन्सेप्टच्या मुळाशी पुन्हा एकदा जाऊयात. कॉन्सेप्ट काय म्हणतो की ज्यावेळेस एखादा मॅग्नेटिक फील्ड प्लेनला परपेंडिक्युलर आणि इनवर्ड असतं, त्यावेळेस त्या फील्ड मधून जाणाऱ्या एका चार्ज वरती ऍक्ट होणारा फोर्स हा कंटिन्युअसली कुठे असणार आहे, टुवर्ड्स सेंटर. आणि त्याच्यामुळे तो चार्ज जो आहे तो पुढे जात नाही, तो गोल गोल फिरत राहतो. तो काय करत राहतो बा, गोल गोल फिरत राहतो. इट परफॉर्म्स दी सर्क्युलर मोशन. हे काय करतो, चार्ज कंटिन्युअसली सर्क्युलर मोशन परफॉर्म करतो. ओके. त्याच्यामुळे मॅग्नेटिक फोर्स हा सेंट्रिपेटल फोर्स असा घेतलेला आहे. आय होप तुम्हाला कॉन्सेप्ट समजला असेल. ओके. आता आपण वेगवेगळ्या व्हॅल्यूज फाइंड आउट करायचा प्रयत्न करूयात. सो पहिली व्हॅल्यू आपण फाइंड आउट करणार आहे, दॅट इज रेडियस r ची. सो मी हे रब करतो बरं का, मला जागा कंटिन्युअसली कमी पडत असते, पुसू दे का बघा. ओके. सो आपण रेडियस काढत, वेलोसिटीला वेलोसिटी कॅन्सल झाली बा. r इज इक्वल टू, तुला काय मिळालं पाहिजे, r इज इक्वल टू बा, बोल रे, mv तसंच राहू दे आणि हे QB खाली येऊ दे, दॅट इज Q इंटू B. हा रेडियसचा फॉर्म्युला मिळालेला आहे. आय होप स्क्रीन वरती ते दिसत असेल. ओके. चलो कोई बात नाही. आता F इंटू V म्हणजे काय असते, मास इंटू वेलोसिटी, कॅन बी रिटन एज लिनियर मोमेंटम. ओके. तर r चा फॉर्म्युला असा पण लिहिला जाऊ शकतो, दॅट इज लिनियर मोमेंटम P डिवाइडेड बाय चार्ज Q इंटू मॅग्नेटिक फील्ड B. ओके. आता लिनियर मोमेंटमला आणखी कशा कशा पद्धतीने लिहिता येते बघा. जर समजा मी इथे लिहिलं कायनेटिक एनर्जी EK, कायनेटिक एनर्जी, कायनेटिक एनर्जी फॉर्म्युला काय असते, 1/2 मास इंटू वेलोसिटी स्क्वेअर डिवाइडेड बाय, सपोज आता मी याला वर खाली m नी मल्टिप्लाय केलं तर काय होते बाळ, बघ m आणि m नी मल्टिप्लाय केलं, वर खाली मल्टिप्लाय केलेला आहे. ओके. सो काय होणार बाळ, 1/2 m² v² डिवाइडेड बाय खाली काय आलं m. हे काय मिळतंय, k. ओके. आता 1/2 m² v² कॅन बी रिटन एज p² बाय m. हे काय मिळतंय, ek. मग हे 2m ला इकडे पाठवू, दॅट बिकम्स 2m ek इज इक्वल टू काय मिळालं, p². सो p इज इक्वल टू अंडर रूट ऑफ, तुला काय मिळणार आहे, 2m ek. समजलंय का बघ बाळ. ओके. आता p ची व्हॅल्यू जी आहे ती या ठिकाणी टाकली तर r ची नवीन व्हॅल्यू मिळू शकते, दॅट इज r इज इक्वल टू अंडर रूट ऑफ 2m ek डिवाइडेड बाय खाली काय मिळतंय बाळ, q इंटू b. समजतंय का बघा. आणखी एक गोष्ट आपण मॉडर्न फिजिक्स मध्ये शिकलेलो असतो, जर समजा एखादा चार्ज कायनेटिक एनर्जी त्याच्यामध्ये असेल, मूव्हिंग चार्ज मध्ये, तर त्याला थांबवण्यासाठी एक सर्टन वर्क करावं लागतं. ते वर्क किती असतं, तर चार्ज इंटू ऍक्सेलरेटिंग पोटेन्शियल एवढं असतं, चार्ज इंटू ऍक्सेलरेटिंग पोटेन्शियल. सो हे तुम्हाला काय मिळतं, ek. मग ही व्हॅल्यू इथे रिप्लेस केली तर r ची नवीन व्हॅल्यू मिळू शकते, दॅट इज r इज इक्वल टू
2m q into v ऍक्सिलरेटिंग डिवायडेड बाय खाली काय मिळते बा q into d. समजाले का बघा. ओके, आता हे q ला q कॅन्सल करा, q ला q कॅन्सल करा. सो r इज इक्वल टू आपल्याला काय मिळू शकते बाळा बघ. तर ओ इथं q स्क्वेअर रूट मध्ये आहे आणि इथं बाहेर आहे. सो इट विल बिकम लाईक दिस. जरी कॅन्सल केलं तरी खाली रूटात q मिळणार. मग रूट मध्ये कोण कोण राहिलं बाळा. तर 2 राहिलं, मग मास राहिलं, मग ऍक्सेलरेटिंग पोटेन्शियल आणि चार्ज. रूटच्या बाहेर कोण राहिलं तर मॅग्नेटिक फील्ड. रूटच्या बाहेर कोण राहिलं बाळा फक्त मॅग्नेटिक फील्ड. सो 1/b सेपरेट करा. अंडर रूट मध्ये काय काय राहणार आहे बघ 2m v ऍक्सेलरेटिंग डिवायडेड बाय खाली काय राहिलं चार्ज. डिवायडेड बाय खाली काय राहिलं चार्ज. सो 1 2 इथे हा आहे का फॉर्म्युला 3 1 2 3 and 4 टोटल 4 फॉर्म्युला जे आहेत ते रेडियसचे बनलेले आहेत. सगळ्यांनी हे बोर्डवरच्या गोष्टी लिहून घ्या. जेवढं मॅक्सिमम पॉसिबल आहे लिहून घ्या. ओके, पुसू दे का बघा, हे पुसू दे का बघा. ओके, लेट अस गो फॉर द नेक्स्ट पॉइंट दॅट इज टाइम पिरियड. आता हे सर्क्युलर मोशनचा टाइम पिरियड फाइंड आउट करायचा आहे. ठीक आहे, आपण काय फाइंड आउट केलं बाळा, हे सगळं रेडियस आहे. टायटल टाकून ठेवा वाटतं असेल रेडियस ऑफ सर्क्युलर मोशन किंवा रेडियस ऑफ सर्क्युलर पाथ. पुढचा पॉइंट आपल्याला बाळा बघायचा आहे, त्याचं नाव आहे टाइम पिरियड. कॅपिटल टाइम पिरियड काय बा कॅपिटल टी. ओके, मला सांगा लिनियर वेलोसिटीचा साधा फॉर्म्युला काय. वेलोसिटी इज इक्वल टू वेलोसिटी किंवा स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम म्हणत आहे ना. वेलोसिटी म्हणण्यापेक्षा स्पीड म्हणत आपण. स्पीड इज इक्वल टू काय असते बा डिस्टन्स अपॉन खाली काय असते टाइम. ज्यावेळेस एक कंप्लीट सर्क्युलर पाथ आपण फॉलो करतो, त्यावेळेस एक कंप्लीट सर्क्युलर पाथ फॉलो करतो त्यावेळेस लागणारा टाइम जो आहे दॅट इज कॉल्ड एज अ टाइम पिरियड. सो ज्यावेळेस आपण टाइमला टाइम पिरियडने रिप्लेस करतो, टाइमला टाइम पिरियडने रिप्लेस करत असतो बा, त्यावेळेस डिस्टन्सला आपल्याला काय करायला लागणार आहे सर्क्युलर पाथने रिप्लेस करायला लागणार आहे दॅट इज 2πr किंवा सर्कमफरन्सने रिप्लेस करावं लागतं. सो v इकडे राहू. ओके, सो v इज इक्वल टू तुम्हाला काय मिळणार आहे 2πr डिवायडेड बाय कॅपिटल टी. कॅपिटल टी ला इकडे ना कॅपिटल टी इज इक्वल टू काय होणार बा 2πr बाय v. ओके, r चे कोणतीही व्हॅल्यू जी आता 4-5 आपण त्याचे फॉर्म्युले डिराइव्ह केले होते त्यापैकी कोणत्याही व्हॅल्यू इथं प्लेस केल्या जाऊ शकतात. ठीक आहे, सगळ्यात पहिली व्हॅल्यू आपण काय फाइंड आउट केली होती r ची, तर ती होती mv अपॉन qb. ती काय होती बा mv अपॉन qb. ते प्लेस करणार आपण. सो बट इथे लिहितो बट r इज इक्वल टू mv अपॉन qb. therefore काय होणार आहे बघ टाइम पिरियड इज इक्वल टू 2π mv अपॉन qb अपॉन खाली काय होतं इथं काय होतं v होतं. v ला v काय आलं कॅन्सल. सो टाइम पिरियडचा फॉर्म्युला काय मिळाला बा 2πm अपॉन खाली काय आलं qb. हा काय मिळाला टाइम पिरियड. नाउ फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला काय येणार बघा आता. फ्रिक्वेन्सी n इज इक्वल टू काय होतं 1 अपॉन कॅपिटल टी. दॅट इज काय आलं बघा qb डिवायडेड बाय खाली काय आलं 2πm. फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला मिळाला. ओके, अँग्युलर वेलोसिटीचा फॉर्म्युला सुद्धा मिळू शकतो. अँग्युलर वेलोसिटी कॅन बी रिटन ॲज 2π बाय कॅपिटल टी. तर 2π ला कॅपिटल टी ने डिवाइड करा, तुम्हाला मिळणार आहे qb बाय m. ओके, सो बऱ्याचशा व्हॅल्यूज आपल्याला आणखी एक्स्ट्रा मिळू शकतात. मी ते पण फाइंड आउट करतो. आता बाजूला पुसून टाकतो. हा, एक गोष्ट मी इथं सांगायला विसरलो की हे सगळे कॉन्सेप्ट जे आहेत हे एका वेगळ्या टायटल खाली आपल्याला ऑलरेडी शिकायला मिळत आहे. सगळे फॉर्म्युले जे आहेत, ठीक आहे, त्याचं नाव आहे सायक्लोट्रॉन. सायक्लोट्रॉन पण मी पुन्हा एकदा समजून सांगणारच आहे. सगळेच्या सगळे फॉर्म्युले इथं रिवाइज होतात किंवा रिपीट होतात. त्यामुळं हे शिकवताना मी
मॅग्नेटिक फील्ड मध्ये असणाऱ्या चार्जच्या मोशनच्या टायटल खाली जरी घेतलं असतं, सर्क्युलर मोशन जरी बघतोय आता, ठीक आहे, तर हे सगळं सायक्लोट्रॉन साठी सुद्धा ऍप्लिकेबल आहे, ठीक आहे. सो लेट अस गो फॉर दी, मला सांगायचं असं होतं याच्यामधून की जर समजा एखाद्याला वाटत असेल की हे आउट ऑफ सिलेबस आहे, हे नीट ओरिएंटेड मी सांगत आहे, ठीक आहे. दीज कॉन्सेप्ट्स आर एनसीईआरटी बेस्ड, ठीक आहे. तर हे सगळे तुम्हाला नीट आणि जेडब्ल्यूई साठी उपयोगी पडतीलच. प्लस तुमचा जो सायक्लोट्रॉन आहे त्याचे जे फॉर्म्युलासाठीचा जो बेस आहे कॉन्सेप्च्युअल तो तयार होतो. ओके, नेक्स्ट पॉइंट आपल्याला बघायचं दॅट इज कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जी ऑफ द रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय असतो रे बा, त्याला E k असं म्हणतात. E k इज इक्वल टू फॉर्म्युला काय मिळणार बा 1/2 mv², ठीक आहे. बट वेलोसिटीचा फॉर्म्युला काय मिळाला, v इज इक्वल टू वेलोसिटीचा जस्ट आता आपण बघितलेला फॉर्म्युला तो होता qbr/m. वेलोसिटी काय होता qbr डिवाइडेड बाय m. ओके, सो ही व्हॅल्यू जी आहे ती इथं प्लेस करा. सो कायनेटिक एनर्जी E k इज इक्वल टू तुम्हाला काय मिळणार आहे 1/2 m इनटू काय होणार आहे qbr डिवाइडेड बाय m चा स्क्वेअर. सो दैट बिकम्स 1/2 m into q square b square r square divided by m square. So m ला m कॅन्सल झालं, so that becomes q square b square r square divided by खाली काय आलं आणखी एकच m राहतं. So this is formula for kinetic energy. E k असं लिहिलं तरी चालतं. एनर्जी कायनेटिक फॉर्म्युला काय आहे q square b square r square divided by twice of m. ओके, नेक्स्ट हा सगळा पार्ट जो आहे तो सर्क्युलर मोशनचा कंप्लीट झालेला आहे. आता आपल्याला बघायचं आहे हेलिकल मोशन, ठीक आहे. मी बोललो होतो लास्ट लेक्चरला की सर्क्युलर मोशन आणि हेलिकल, हा सर्क्युलर मोशनचा पार्ट बघितला. सर्क्युलर मोशनची एक तर अशी मला पुन्हा एकदा काही प्रश्नांची उत्तर द्या. सर्क्युलर मोशनसाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे तर चार्जनी युनिफॉर्म किंवा ट्रान्सवर्स युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड मध्ये मॅग्नेटिक फील्डला परपेंडिक्युलर मोशन केली पाहिजे. म्हणजे चार्ज इन द प्लेन असला पाहिजे, मॅग्नेटिक फील्ड परपेंडिक्युलर टू द प्लेन असला पाहिजे. हे सगळ्यात बेसिक कंडिशन आहे. आणि त्याच वेळेस काय होणार आहे चार्ज सर्क्युलर मोशन करणार आहे. आता आपण बघूया चार्ज हेलिकल मोशन केव्हा परफॉर्म करतो. uniform magnetic field at an acute or obtuse angle. At काय रे बाळ acute or obtuse angle. Motion of a charged particle in uniform magnetic field at an acute or obtuse angle. ठीक आहे बघा, समजायला का बघा. तर चार्ज जो आहे तो युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्डला परपेंडिक्युलर पण नाही, पॅरलल पण नाही, पण तो काहीतरी वेगळा अँगल करत आहे. तर याची एक डायग्राम आपण ड्रॉ करत. सपोज एक्स आणि वाय ऍक्सिसला एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस अलोंग ही क्वांटिटी जाऊ. सपोज मॅग्नेटिक फील्ड या डायरेक्शनला आहे, एक्स ऍक्सिसच्या डायरेक्शन मध्ये कोण आहे बा तर मॅग्नेटिक फील्ड आहे, मॅग्नेटिक फील्ड बी. ओके, आता चार्ज जो आहे तो त्याची वेलोसिटी जी आहे ती धड परपेंडिक्युलर पण नाही आणि पॅरलल पण नाही. इट इज मेकिंग सम डिफरंट अँगल. सपोज एक सर्टन अँगल थीटा परफॉर्म करत आहे. इकडं वेलोसिटी आहे कोणाची तर चार्ज. ओके, तुम्हाला माहिती आहे जर समजा एखादी वेक्टर क्वांटिटी ती पॅरलल पण नसेल आणि परपेंडिक्युलर पण नसेल, पण तिला आपण रिझॉल्व्ह करू शकतो, है की नाही, पॅरलल आणि परपेंडिक्युलर कंपोनेंट मध्ये. सो विल रिझॉल्व दिस, म्हणजे वेलोसिटीला आपण पॅरलल कंपोनेंट दॅट इज v, जिथे अँगल आहे तिकडे कोण असतो बा cos ऑफ थीटा, आणि जिथे अँगल नाही तिथे कोण असतो बा sin ऑफ थीटा. ओके, सो वेलोसिटीचा cos कंपोनेंट आणि sin कंपोनेंट हे रिस्पेक्टिव्हली पॅरलल आणि परपेंडिक्युलर आहे इकडे y ऍक्सिस. सो y ऍक्सिसच्या अलोंग वेलोसिटीचा sin कंपोनेंट आहे
आणि एक्स ऍक्सिसच्या अलॉंग व्हेलॉसिटीचा कॉस्ट कंपोनंट आहे. ठीक आहे बघा. ओके, आता बघा मॅग्नेटिक फील्ड च्या डायरेक्शन मध्ये कोण आहे? v cos थीटा. आता जस्ट आपली चर्चा झाली होती बघा. काय चर्चा झाली होती की मॅग्नेटिक फील्डला परपेंडिक्युलर कोण असलं पाहिजे? तर व्हेलॉसिटी असली पाहिजे. म्हणजे युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्डला परपेंडिक्युलर व्हेलॉसिटी असली पाहिजे. मॅग्नेटिक फील्ड आतमध्ये होतो, व्हेलॉसिटी वरती होती. म्हणजे या दोघांच्यातला अँगल 90 डिग्री होता आणि तो पार्ट काय करायला होता? चार्जला सर्क्युलर किंवा गोल गोल फिरवायला होता. लक्षात आलं का बघा. आता जरासा बारीक विचार करा की मॅग्नेटिक फील्डला परपेंडिक्युलर असणारा कंपोनंट व्हेलॉसिटीचा हा काय करणार आहे? तर त्या चार्जला गोल गोल फिरण्यासाठी भाग पाडणार आहे. काय बोललो कळलं का बघ बाळ. पुन्हा एकदा रिपीट करतो. हा इकडच्या डायरेक्शन मध्ये काय मॅग्नेटिक फील्ड आहे. मॅग्नेटिक फील्डला परपेंडिक्युलर असणारा कंपोनंटच चार्जला काय करू शकतो? गोल गोल फिरण्यास भाग पाडू शकतो. ओके, आणि पॅरलल असणारा कंपोनंट जो आहे तो त्याला गोल फिरवू शकत नाही. ओके, सो इथं मॅग्नेटिक फील्डच्या डायरेक्शन मध्ये मी 4 फिंगर ठेवतो. ठीक आहे, आणि थंबच्या डायरेक्शन मध्ये v cos थीटा ठेवतो, v sin थीटा. सॉरी, 4 मिडल फिंगरच्या डायरेक्शन मध्ये v sin थीटा ठेवतो. पुन्हा एकदा थोडंसं कन्फ्युजन झालं. ओके, मॅग्नेटिक फील्ड 4 फिंगरच्या डायरेक्शन मध्ये आणि v sin थीटा जो आहे तो मिडल फिंगर. सो थंब कुठे आहे माझा बाळ? तर थंब इनवर्ड आहे. थंब कसा आहे? इनवर्ड. म्हणजे हा पुढे जाण्याचा प्रयत्न करायला, सॉरी चार्ज जो आहे तो वरती जाण्याचा प्रयत्न करायला लागलेला आहे, पण थंब जो आहे तो कंटिन्युअसली त्याला आत ओढत आहे. त्यामुळं इथं असणाऱ्या चार्जची मोशन जी आहे ती कंटिन्युअसली अशी सर्क्युलर असणार आहे. कशी असणार आहे? सर्क्युलर अशी. यू कॅन इमॅजिन. ओके, पुन्हा एकदा मॅग्नेटिक फील्ड इकडे आहे, मोशन इकडे आहे, त्याला वरती जायचं आहे पण थंब त्याला आतमध्ये ओढायला लागला. थंब त्याला काय करायला? आतमध्ये. पुन्हा एकदा त्याला पुढे जायचं, सॉरी त्याला वरती जायचं होतं, थंबने आत ओढलं तो असा गोल 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 फिरला. त्यामुळं मोशन जी आहे ती सर्क्युलर झाली, पण ती ह्या प्लेन मध्ये झाली बाळ. मगाशी ह्या प्लेन मध्ये मोशन होती, आता कशी असणार आहे? ह्या प्लेन मध्ये मोशन असणार आहे. सो इथं मी या प्लेन मध्ये इथं थोडंसं असं सर्क्युलर मोशन दाखवायला चालू करतो. हे बघा, ह्या प्लेन मध्ये मोशन आहे. ठीक आहे, प्लस v cos कंपोनंट जो आहे तो काय करणार आहे? चार्जला पुढे पुढे पुश करणार आहे. त्यामुळे तो चार्ज थोडासा पुढे जाईल, परत काय करेल? तर सर्क्युलर मोशन परफॉर्म करेल. परत v cos थीटा त्याला पुढे ढकलेल, परत काय करणार आहे? तो सर्क्युलर मोशन परफॉर्म करणार आहे. तर हे जे मोशन चालू आहे बाळ, याला आपण हेलिकल मोशन असं म्हणतो. त्याला काय म्हणतो बाळ आपण? हेलिकल मोशन. मगाशी आपण सर्क्युलर मोशन बघितली, आता आपण काय बघणार आहे बाळ? हेलिकल मोशन. समजले का बघा. हेलिकल मोशन साठी गरजेचा कंपोनंट कोणता होता? तर v sin ऑफ थीटा. पुन्हा एकदा v sin थीटा हा काय करायला लागलेला आहे? सर्क्युलर मोशन करण्यासाठी भाग पाडत आहे. ठीक आहे, चार्जला. आणि v cos थीटा काय करायला? त्याला थोडं थोडं पुश करत आहे पुढे पुढे. ओके, सो या ठिकाणी बघा, आता या ठिकाणी आता आपण ज्या ज्या वेळेस व्हेलॉसिटी मगाशी कन्सिडर केली होती त्या त्या ठिकाणी आपल्याला काय करायला लागणार आहे? तर v sin थीटा कन्सिडर करावं लागणार आहे. ठीक आहे, सो या ठिकाणी आता मी रिलेशन्स बनवतो थोडेसे. मगाशी काय लिहिलं होतं बा? फोर्स ड्यू टू मॅग्नेटिक फील्ड इज इक्वल टू काय होतं बा? सेंट्रीपिटल फोर्स. फोर्स ड्यू टू मॅग्नेटिक फील्ड काय होतं बा? फोर्स ड्यू टू मॅग्नेटिक फील्ड काय होतं? QVB होतं. पण आता तुम्हाला माहिती आहे की व्हेलॉसिटी एकटी नाही तर तिचा एक सर्टन कंपोनंट जो आहे तो फील्डला परपेंडिक्युलर आहे. म्हणजे इथं v न लिहिता मला काय लिहायला लागणार आहे? v sin ऑफ थीटा which is perpendicular to magnetic field. Okay, which is equal to the centripetal force ला सुद्धा तोच कारणीभूत होता. सो m v स्क्वेअर लिहायच्या जागी इथं काय लिहिणार आहे आपण? v sin ऑफ थीटाचा स्क्वेअर डिवाइडेड बाय खाली काय आलं? r. आता हे v sin थीटा काय झालं बा? कॅन्सल झालं. सो r इज इक्वल्स टू काय झालं बा? m v sin ऑफ थीटा डिवाइडेड बाय खाली काय आलं? q इंटू काय आलं बा? q इंटू. समजले का बघा सगळ्यांना? समजले का बघा? ओके, सो r चा फॉर्म्युला मिळाला. दिस इज अ फॉर्म्युला फॉर रेडियस. मगाशी काय आला होता फॉर्म्युला? mv अपॉन qb. आता फक्त साइन ऑफ थीटा एक्स्ट्रा आलेला आहे.
सो एक गोष्ट लक्षात ठेवायची की जिथे जिथे व्हेलॉसिटी होतं तिथे तिथे काय करायला लागणार तुम्हाला v sin थिटा पुट करावा लागणार आहे, अनलेस की ते सर्क्युलर मोशन नसेल. आणि सर्क्युलर मोशनला कारणीभूत असणारा कंपोनंट कोणता आहे v sin थिटा. ओके, नेक्स्ट बघूया आपण टाइम पिरियड. टाइम पिरियडचा फॉर्म्युला मगाशी काय आला होता बाळा, ते जरा असं पुसतो बरं का, लिहून घेतला माझ्यासोबतच, नोटबुक पेन सोबत असलं पाहिजे नेहमी, नुसता लेक्चर ऐकण्यात मजा नाही. ओके, आता काय बा टाइम पिरियड, काय आहे टाइम पिरियड. टाइम पिरियड तुला माहित होतं, टाइम पिरियड इज इक्वल टू मग काय सांगितलं तर 2 पाय r डिवायडेड बाय खाली काय येतं v. मी जस्ट बोललो की सर्क्युलर मोशनचा टाइम पिरियड आहे हो, म्हणजे इथं v च्या जागी काय लिहायला पाहिजे मी आता v sin ऑफ थीटा. मी सांगितलं v जिथे दिसणार तिथे sin थीटाने रिप्लेस करायचं आहे. पण r ची व्हॅल्यू आता जस्ट आपण काय फाइंड आउट केली बाळ, बट r इज इक्वल टू काय फाइंड आउट केले mv sin थीटा डिवायडेड बाय qb. ही व्हॅल्यू r ची इथं प्लेस करा या ठिकाणी. सो टाइम पिरियड इज इक्वल टू देयरफॉर इज इक्वल टू काय येणार आहे बघ 2 पाय बाय v sin थीटा इनटू काय आलं बघ आता r च्या जागी काय आलं बघ mv sin थीटा डिवायडेड बाय खाली काय आलं बघ qb आहे का. सो v sin थीटा आणि v sin थीटा काय झालं कॅन्सल. सो टाइम पिरियडचा फॉर्म्युला 2 पाय m बाय qb मगाशीचाच मिळणार आहे. यस, टाइम पिरियडच्या फॉर्म्युल्यामध्ये व्हेलॉसिटी नव्हतं, त्यामुळे त्या फॉर्म्युल्यामध्ये काही चेंजेस झालेले नाही. म्हणजे मगाशी जेवढा वेळ लागत होता एक राऊंड मारायला तेवढाच वेळ आता सुद्धा लागणार आहे, फक्त सर्क्युलर मोशन ह्या प्लेन मध्ये चालू आहे. ओके, नेक्स्ट हे अशा पद्धतीने आहे. ओके, नेक्स्ट थिंग दॅट इज पिच ऑफ द हेलिक्स. हा एक वेगळा कॉन्सेप्ट आहे थोडासा. पिच म्हणजे काय प्रकार आहे थोडंसं बघूयात आपण. व्हॉट इज मीन बाय पिच ऑफ द हेलिक्स. सो मी इथे ऍड करतो दॅट इज पिच ऑफ द हेलिक्स किंवा हेलिकल मोशन. इट इज ऑल्सो डिनोटेड बाय पी. इथं गल्लत नको आहे की मोमेंटमचा पी आणि पिचचा पी जो आहे ते वेगळे वेगळे लक्षात ठेवा, ठीक आहे. सो वाटल्यास याला पी डॅश म्हटला तरी चालेल बरं का. आता मला सांगा पिच म्हणजे काय, तर पिच म्हणजे दर दर सर्क्युलर मोशन मध्ये असणारं ट्रॅव्हल गेलेलं डिस्टन्स जे आहे त्याला काय म्हणतात बघ पिच. पुन्हा एकदा, दर दोन सर्क्युलर मोशन, इथे एक सर्क्युलर मोशन झाली परत इथे एक सर्क्युलर मोशन झाली, ह्या दोन्ही सर्क्युलर मोशन मध्ये जे काय अंतर ट्रॅव्हल केलेलं असणार आहे बाळ त्याला आपण काय म्हणतो पिच असं म्हणतो. सो डिस्टन्स ट्रॅव्हल्ड, काय रे डिस्टन्स ट्रॅव्हल्ड इज इक्वल टू, डिस्टन्सचा फॉर्म्युला काय असतो लहानपणी शिकलेला, दॅट इज व्हेलॉसिटी इनटू टाइम. ओके, आता व्हेलॉसिटी डिस्टन्स कोणत्या डायरेक्शन मध्ये ट्रॅव्हल व्हायला लागलेला आहे एक्स ऍक्सिसच्या अलोंग. मग व्हेलॉसिटी या ठिकाणी घेताना नेहमीप्रमाणे आपण v sin थीटा घेऊन चालणार नाही, इथं कन्फ्युजन होऊ शकते एखाद्याचं. सो इथं आपण व्हेलॉसिटी काय घेणार आहे बा v cos ऑफ थीटा इनटू टाइम जो आहे तो टाइम किती लागणार आहे फक्त एक राउंड मारायसाठी लागलेला वेळ, दॅट इज टाइम पिरियड घेणार आहोत. सो डिस्टन्स काय येणार आहे पिच. डिस्टन्स पिचने रिप्लेस झालं तर व्हेलॉसिटी v cos थीटा आणि टाइम जो आहे तो टाइम पिरियडने रिप्लेस होणार आहे. आता टाइम पिरियडचा फॉर्म्युला 2 पाय m बाय qb आता जस्ट बघितलं होतं, ती व्हॅल्यू इथं प्लेस करायची आहे, आपल्याला बाकी सगळ्या गोष्टी मिळतील. सो p डॅश इज इक्वल टू काय मिळणार आहे v cos ऑफ थीटा इनटू 2 पाय m बाय खाली काय आलं बघ qb. सो p डॅश इज इक्वल टू 2 पाय mv cos थीटा अपॉन खाली काय आलं q इनटू p. सो व्हाट इज पिच? पिच इज द डिस्टन्स बिटवीन टू सर्क्युलर ट्रॅक्स. हा एक सर्क्युलर ट्रॅक आहे, हा एक सर्क्युलर ट्रॅक आहे, दोघांच्या मध्ये डिस्टन्स जे काय ट्रॅव्हल केले गेलेलं आहे दॅट इज कॉल्ड पिच. ओके, जसं जसं हा पुढे जाईल तसं तसं पिच जो आहे तो वाढत जाणार. दिस इज नॉट अ कॉन्स्टंट टर्म बाय द वे, ही गोष्ट समजून घ्या. पुढे जाईल तसं तसं पिच जो आहे तो वाढत जात असतो. ओके, सो आय होप तुम्हाला हे सगळे कॉन्सेप्ट समजले असतील. ओके, तर उद्याच्या लेक्चर मध्ये आपण सायक्लोट्रॉन मोशन आहे जी एक्झॅक्टली क्वाइट सिमिलर टू द सर्क्युलर मोशन, आजच्या लेक्चर बघितलेलं आहे
त्याच्याशी सिमिलर असणार आहे. आजचा शिकवलेला मॅक्सिमम पार्ट जो आहे तो नीट जेडब्ल्यू ओरिएंटेड शिकवलेला होता. उद्या स्टेट बोर्डला धरून तो सुद्धा नीट जेडब्ल्यूच्या सिलेबस मध्ये आहे. प्लस आपण त्याच्यामध्ये काय करूयात, काही एमसीक्यूज वगैरे डिस्कस करूयात. ठीक आहे. सो उद्या आपण सायक्लोट्रॉन मोशन लेक्चर नंबर 4 मध्ये आपण सायक्लोट्रॉन मोशन आणि त्याच्यावरती काही एमसीक्यूज बघणार आहोत. आज आपण याच ठिकाणी थांबूयात. थँक्यू व्हेरी मच.